हाय नमस्कार सगळ्यांना. तर मी आज ना बनवणार आहे खरडा. तर माझी एक मैत्रीण आहे. तर त्यावेळेस आम्ही एकत्र राहत होतो, म्हणजे जवळजवळ आम्ही राहत होतो एकत्र, म्हणजे एका घरात नाही, आम्ही जवळजवळ राहत होतो. आणि त्याला बरेच वर्ष झाले. बरेच म्हणजे ना 1987 88 असं त्याला बरेच वर्ष झाले. तर आम्ही तेव्हा एकत्र राहत होतो जवळजवळ, शेजारी शेजारी. तर ना ती माझी मैत्रीण ना एक नंबर असा खरडा करायचा बरं का. एक नंबर म्हणजे ना अजूनही त्या खरड्याची चव माझ्या म्हणजे जिभेवर आहे. लय भारी खरडा करायच्या त्या. तर मी पण आज करणार आहे. तर मग आम्ही दुसरीकडं राहायला गेलो ना, तर माझ्या मिस्टरांनी सांगितलं, वहिनी आम्हाला ना खरडा करून द्या. म्हणजे मी पण सांगितलं होतं त्यांना. आम्ही लांब राहत होतो तरी एकामेकींना ना, म्हणजे काहीतरी चटणी म्हणा किंवा काय पाहिजे असले ना तरी एकामेकीकडं मागत होतो. आता ते दिवस राहिलेच नाहीत काही. मग त्यांनी असा डबा भरून खरडा करून दिला होता. तेव्हा त्यांचे पण मिस्टर होते, माझे मिस्टर होते. त्यांचे पण माझे मिस्टर वारल्यानंतर ना 7-8 वर्षांनी त्यांचे पण मिस्टर वारले कोरोनाच्या काळामध्ये. तर ते आता मला आठवण आली. त्यांचं नाव पण मी सांगते. त्यांचं नाव ना नंदा कांबळे आहे बरं का. माझ्याच वयाचे आहेत त्या. आणि आमचं लग्न पण एकाच वर्षी झालं. फक्त त्यांची मुलगी, म्हणजे माझी मुलगी झाल्यानंतर 5-6 महिन्यांनी किंवा 7-8 महिन्यांनी असं त्यांना मुलगी झाली. तर त्यांना 2 मुली 1 मुलगा, मलाही 2 मुली 1 मुलगा. लय भारी कुटुंब होतं आमचं. त्या पण चांगल्या आहेत. मी चांगले आहे का नाही हे तुम्हालाच माहिती आहे. पण लय भारी माझी मैत्रीण. पण नंतर ना मग त्यांनी पण घर बांधलं, आम्ही घर बांधलं, सेपरेट झालो. पण अजूनही आम्ही एकामेकीच्या संपर्कात आहोत. हां, मी त्यांना वहिनी म्हणते, त्या मला वहिनी म्हणतात. आणि काय आता कसं सांगायचं, दिवस बदलतात. आम्ही नाही बदललो, फक्त दिवस बदलले आमचे. कधी फोन असतो, आम्ही एकामेकीला फोन करतो. तर त्यांच्याच पद्धतीने आज बनवणार आहे खरडा. तसा काय तो खरडा होणार नाही, त्यांच्यासारख्या चवीचा खरडा होणार नाही. कसं असतं, प्रत्येकाच्या हाताची चव वेगळी वेगळी असते. मला आज खरं सांगायचं म्हटलं तर त्यांच्या आज आठवण, म्हणजे मी काय त्यांना कधी विसरले नाही. जरी आमचा फोन नसतो, पण सकाळी गुड मॉर्निंगचा मेसेज बाकी 100% असतो आमचा. मी जर नाही केलं ना तर ते आवर्जून मला गुड मॉर्निंगचा मेसेज करते. तर चला, आज त्यांच्या पद्धतीने मी खरडा बनवायचा प्रयत्न करते. चव काय तशी होणार नाही, कारण त्यांची ते चव वेगळी, हाताची चव वेगळी, माझ्या हाताची चव वेगळी. त्यामुळं खरडा तर तसा होणार नाही, पण करायचा प्रयत्न करते. तर हे बघा, इथं तवा ठेवलेला आहे गरम करायला. आता हा तवा काळा झाला आहे, हा असा आहे तसा हे काय म्हणू नका कुणी. हां, तो तवा आहे तो काळा होणार. हां, त्यामुळं तव्याबद्दल कुणी काय बोलायचं नाही. आणि ह्या तव्यावरती आंबोळीसुद्धा चांगली निघते. महत्त्वाचं म्हणजे काळा जरी झाला ना तर ह्या तव्यावरती आंबोळीसुद्धा छान निघते. तर चला, आता आपण तवा गरम झालेला आहे. आता मी मिरच्या टाकून घेणार आहे. कधीही खरडा करताना मिरच्या अशा तोडून टाकायच्या. अख्खी जर मिरची जर टाकली ना तर ती मिरची उडते, लक्षात ठेवायचं. हां, मिरची टणकन उडून कुठं बसल, डोळ्याला लागल सांगता येत नाही. तर हे बघा, असे मिरच्या आपल्या टाकलेल्या आहेत मोडून मी. आणि आता याच्यामध्ये थोडंसं तेल टाकणार आहे मी. हे बघा, हे असं छानपैकी आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत मिरच्या ह्या. आणि हे बघा, हा टोमॅटो पण घेतलेला आहे चिरून. मी सगळं पदार्थ दाखवणार आहे तुम्हाला, काय काय मी खरड्यामध्ये घालणार आहे. तो व्हिडिओ मोठा होणार आहे, कारण मी माझ्या मैत्रिणीची आठवण पण सांगितलेली आहे ना, त्यामुळं व्हिडिओ हा माझा मोठा होणार आहे. काय माणसांना आपण कधीच विसरू शकत नाही. हां, कारण त्या मला ना म्हणजे लय जवळचे आहेत. हां, मला लय साथ दिलेली आहे त्यांनी. त्यामुळं जरी लांब जरी असलो तरी पण आम्ही जवळ आहोत. आणि गॅस जास्त मोठा ठेवायचा नाही. बारीक गॅसवरती व्यवस्थित भाजून घ्यायच्या मिरच्या. कारण मोठ्या गॅसवरती काय होतं, नुसतं वरण आपल्याला वाटतं की मिरच्या भाजल्यात, पण तसं काही नसतं. हां, त्यामुळे बारीक गॅसवरती एकदम चांगल्या मिरच्या भाजून घ्यायच्या. हे बघा, छानपैकी आपल्या मिरच्या भाजून झालेल्या आहेत. आणि वासही त्यांचा छान सुटलेला आहे घरामध्ये. आणि शेंगदाणे पण अगदी थोडे घेतलेले आहेत. या खरड्यासाठी ना जर हिरवा टोमॅटो असला ना
तर अजून छान होतं बरं का खरडा. पण जाऊ दे, आता हिरवा टोमॅटो नाही तर आपण लाल टोमॅटोवरती भागून घेऊया. आता त्या कशा प्रकारे करत होत्या मला पण माहीत नाही बरं का, पण आज खास त्यांची आठवण आली म्हणून आपलं सकाळीच म्हणजे डोक्यात आलं होतं की आज वहिनींची आज म्हणजे थोडंफार बोलूया, थोडंफार त्यांच्यावरती व्हिडिओ बनवूया असं वाटलं होतं मला, म्हणून हा व्हिडिओ मी बनवत आहे. आणि हा लसूण आहे. हे बघा आपलं टोमॅटो पण आता भाजलेला आहे. मी गॅस बंद केलेला आहे, पण कसे तवा जाड आहे त्यामुळं ना लगेच तवा थंड होत नाही. जास्त काय मी जास्त आईल पैल काही दुसरं बाकीचं काही घालणार नाही. फक्त टोमॅटो, लसूण, हिरवी मिरची, 2-4 शेंगदाणे आणि कोथिंबीर आणि मीठ आणि एवढंच घालून बारीक करणार आहे. आणि पुढं नंतर काही टाकणार आहे ते पण सांगते तुम्हाला. बघा वास तर खूप छान सुटलेला आहे खरड्याचा. आणि आता पुढची प्रोसेस दाखवते मी तुम्हाला. खरड्यासाठी हे बघा मी आडवा तुडवा कसा पण पाहिजे तसा कांदा चिरून घेतलेला आहे. आता काय झालेलं आहे, जास्त स्वयंपाकाची सवय नाही ना राहिली. सून आहे करायला, मुलगी आहे करायला, त्यामुळे आता जास्त स्वयंपाकाची सवय नाही राहिली. त्यामुळं बघा असा चिरलेला आहे कांदा मी. आणि इकडं आता परत गॅस लावलेला आहे. आणि हे बघा एकदम फ्रेश अशी हिरवीगार अशी कोथिंबीर घेतलेली आहे मी. आणि तुम्हाला महत्त्वाचं सांगू का विषय, तर महत्त्वाचा विषय म्हणजे त्यांच्या पण मिस्टरांचं नाव प्रकाश आणि माझ्या पण मिस्टरांचं नाव प्रकाश बरं का, आमच्या दोघींचे पण. आम्ही आणि लय भारी ते दिवस आमचे लय भारी होते. आता त्या पण लांब गेल्या, त्यांच्याकडं पण नातवंड आहेत, माझ्याकडं पण नातवंड आहेत. पण लांब गेल्यामुळं कसं होतं फक्त भेटायला मिळत नाही, पण कधी तर आपलं फोन वगैरे असतो आमचा. तर हा कांदा आहे ना आता चांगला मस्तपैकी परतून घ्यायचा. हे बघा हा खरडा बारीक करून घेतलेला आहे, जास्त पण बारीक नाही, जरासा ओबडधोबड आहे. आणि हे बघा आपला कांदा पण आता चांगला भाजत आलेला आहे. जास्त म्हणजे एकदम मऊ पण नाही होऊन द्यायचा, कारण आपल्याला ह्याच्यामध्ये जो खरडा केलेला आहे ना तो ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे ना, त्यामुळं जास्त पण कांदा असा शिजून द्यायचा नाही. आणि मी व्हिडिओमध्ये तुम्हाला काय काय सांगितलेलं आहे ना ते पण तुम्ही ना कमेंटमध्ये थोडंफार जरी मला सांगितलं ना तर आवडेल मला. माझ्या मैत्रिणीची आठवण काहीतरी थोडंफार जर तुम्ही मला कमेंटद्वारे सांगितलं तर नक्कीच मला आवडेल. व्हिडिओ खूपच मोठा झालेला आहे बरं का. आणि हे बघा आता ह्याच्याबरोबर ती कोथिंबीर पण टाकून घेते आणि मस्त त्याची परतून घेते. वास तर असला भारी सुटलेला आहे तुम्हाला काय सांगू, आणि तोंडाला पण पाणी सुटलेलं आहे. तुम्हाला कसा वाटला खरडा हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा बरं का. आणि करून बघा तुम्हाला जर आवडला तर. असं काही माझं नाही म्हणणं की तुम्ही हा करूनच बघावं, असं काही म्हणणं नाही माझं. आवडलं तर करून बघा. मी पण बऱ्याच दिवसातून ह्या प्रकारे खरडा केलेला आहे. माझी मैत्रीण कशी करत होती मला नाही माहिती, पण खास त्यांची आठवण म्हणून हा खरडा केलेला आहे मी. आणि मला कमेंटमध्ये जरूर सांगा बरं का, मी काय काय बोललेलं आहे त्यांच्याबद्दल नक्की सांगा. थोडंफार जरी सांगितलं तरी मला आवडेल. आता खरड्याचा पण कलर बदलत आहे बघा. पहिली लोक पाटावर वंटा घेऊन बसायची वाटायला, आणि आता तेवढं ताकद पण नाही राहिली हातामध्ये वाटायची. माप वाटतं वाटावं पण तेवढं हातामध्ये ताकद नाही राहिली. काय सांगायचं मग तुम्हाला तर माहीतच आहे माझ्या हाताची दुर्दशा. त्यामुळे मी जास्त काम पण करत नाही. उजव्या हाताने माझ्या कैवल्याला खोकला आला बघा, ठसका आला, खरड्याचा ठसका आला. चला आता काय करते, बंद करते
तुम्हाला वाटत असणार आहे हा कांदा कच्चा आहे म्हणून, पण कांदा कच्चा नाही बरं का. तुम्हाला दिसत असणार तो, पण काही कांदा काही कच्चा नाही. आपलं तोंडाला पाणी सुटलेलं आहे, काय सांगू तुम्हाला बघून. आणि वास पण खमंग असा वास सुटलेला आहे. बघा ही कोथिंबीर कशी दिसते, हिरवीगार, कसं छान असा खरडा झालेला आहे. नक्की करून बघा.